जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. हनुमंतरायाने आपला परिचय दिल्यानंतर हनुमंतराय म्हणाले, आता आपण आपला परिचय द्यावा. तेव्हा रामप्रभूने त्यांना आपला परिचय दिला. रामप्रभू म्हणाले, मी दाशरथी पुत्र राम आणि हा माझा बंधू लक्ष्मण. आम्ही आमच्या मातापित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनवासात आलो असताना रावण नावाच्या नराधमाने पंचवटीतून माझी पत्नी सीता हिला पळवून नेले आणि आम्ही सीतेचा शोध घेत असतानाच कबंध नावाचा राक्षस आम्हाला भेटला. त्या राक्षसाला मी मुक्त केलं, त्याला दिव्यरूप प्राप्त झाले. तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही ऋष्यमुख पर्वतावर जा, तिथे तुम्हाला सुग्रीव नावाचा वानर भेटेल व तो सुग्रीव तुम्हाला सीतेचा शोध घेण्याच्या कामी मदत करेल आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत. हनुमंतराय म्हणाले, फार छान झाले. मी आपली भेट सुग्रीवाशी करून देतो, कारण आपण दोघेही समदुःखी आहात. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, ते कसं? तेव्हा हनुमंतराय म्हणाले, ज्याप्रमाणे तुम्हाला 14 वर्षांचा वनवास भोगण्यासाठी मातापित्यांनी सांगितले, तसेच ह्या सुग्रीवाचा वडील बंधू वाली याने सुग्रीवाला त्याच्या राज्यातून हद्दपार केलं आणि म्हणून सुग्रीव ह्या ऋष्यमुख पर्वतावर राहत आहे. जशी तुमची पत्नी त्या रावणाने पळवून नेली, तशी ह्या सुग्रीवाची पत्नी रुमा हिला वालीने स्वतःकडेच ठेवून सुग्रीवाला हद्दपार केले. म्हणूनच तुम्ही दोघे समदुःखी आहात. आणि जेव्हा दोघे समदुःखी असतात तेव्हा ते एकमेकांचे दुःख उत्तम प्रकारे समजू शकतात आणि ते एकमेकांची मदत करू शकतात. चला, मी आपली व सुग्रीवाची भेट घडवतो. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, आपला परिचय झाला, पण हा सुग्रीव कोण, हा वाली कोण आणि त्या दोघांमध्ये वैर का, हा सगळा इतिहास आम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तेव्हा आपण आम्हाला हे सर्व सांगावे. तेव्हा हनुमंतरायाने सांगितले, वाली व सुग्रीव हे दोघे बंधू एकदा मेरू पर्वतावर ब्रह्मदेव तपश्चर्या करीत होते आणि ब्रह्मदेव तपश्चर्या करीत असताना त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू भूमीवर पडले आणि त्या आनंदाश्रूच्या थेंबामधून एक राजा, एक वानर निर्माण झाला. त्या वानराचे नाव ब्रह्मदेवाने वृक्षराज असे ठेवले. हा वानर ब्रह्मदेवाच्या आनंदाश्रूतून निर्माण होण्याचे कारण असे होते की जेव्हा रावणाचा उन्मत्तपणा वाढला होता, तेव्हा विष्णू नारायणांनी सर्व देवादिकांना, ऋषीमुनींना गायीचे रूप घेतलेल्या पृथ्वी मातेला आश्वासन दिले होते की मी लवकरच पृथ्वीवर अवतार धारण करणार आहे. तेव्हा माझ्या या कार्यात सहाय्य करण्यासाठी तुम्ही सर्व देवांनी वानराच्या रूपात प्रकट व्हावे. तर हे कारण होते ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून हा जो आनंदाश्रू पडला, त्या थेंबातून वृक्षराज कपी निर्माण होण्याचे हे कारण होते. तर हा वृक्षराज कपी हा ब्रह्मदेवांसोबत काही काळ राहिला. मग कंदमुळे फळे भक्षण करीत करीत तो वनात विहार करत होता आणि वनात विहार करता करता तो एका सरोवरापाशी आला. त्या सरोवरातील स्वच्छ असे पाणी पाहून त्याचे मन प्रसन्न झाले आणि त्याने त्या सरोवरात उडी मारली आणि त्या सरोवरातून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्या वृक्षराज कपीची एक सुंदर अशी स्त्री बनली होती. स्वर्गातील अप्सरांपेक्षाही सुंदर असे रूप. असे का झाले होते? तर ह्या सरोवरामध्ये एकदा महादेव आणि पार्वती दोघेजण स्नान करीत असताना सप्तर्षी तिथे आले आणि सप्तर्षींना पाहून पार्वती माता लाजली आणि पार्वती मातेने शाप दिला की जो कोणी पुरुष ह्या सरोवरात स्नान करेल त्याची स्त्री होईल. आणि ही सर्व कथा वृक्षराज कपिला माहीत नव्हती आणि म्हणून त्याने उडी मारली आणि पार्वती मातेच्या शापामुळे त्याची स्त्री झाली. आणि अशी सुंदर स्त्री सरोवराच्या काठी बसलेली असताना तिथून वरून इंद्राचे विमान चालले होते. इंद्राने त्या सुंदर स्त्रीला पाहिले. तो तिच्यावर मोहित झाला. त्याने तिला उचलून आपल्याबरोबर विमानात घेतले. काही काळ ती इंद्राबरोबर राहिली आणि इंद्रापासून तिला वाली हा पुत्र झाला. आणि पुढे इंद्राने त्या स्त्रीला सोडून दिले आणि ती स्त्री वालीला घेऊन फिरत असताना सूर्याने तिला पाहिले. काही काळ सूर्याने तिला आपल्याबरोबर ठेवले व सूर्यापासून तिला सुग्रीव हा पुत्र झाला. पुढे सूर्यानेही तिला सोडून दिले आणि अशा रीतीने हे 2 पुत्र घेऊन ती ब्रह्मदेवांजवळ आली आणि म्हणाली, देवा, आपण माझी काय अवस्था करून ठेवली आहे. चांगला कपिराज होतो, अचानक स्त्रीत्व प्राप्त झालं. स्त्रीत्व प्राप्त झाल्यानंतर इंद्राने काही काळ माझ्याबरोबर संसार केला, वाली हा पुत्र झाला आणि सोडून दिलं. सूर्याने संसार केला, सुग्रीव हा पुत्र झाला आणि सोडून दिलं. आता माझी आणि माझ्या ह्या 2 मुलांची आपणच काहीतरी व्यवस्था करा. तेव्हा विश्वकर्मांना सांगून त्यांनी एक सुंदर अशी नगरी तयार करून दिली आणि ती सुंदर अशी नगरी म्हणजे किष्किंधा नगरी. त्या नगरीचा राजा कपी वृक्षराज झाला आणि भुभुक्काराच्या सहाय्याने या वानरांनी 18 पद्म वानर निर्माण केले
आणि ह्या 18 पद्मवानरांचा राजा हा कपिराज वृक्षराज. पुढे वृद्धापकाळ आल्यानंतर त्याने वालीला राजगादीवर बसवले. ज्येष्ठ पुत्र वाली हा गादीवर बसला आणि वाली आणि सुग्रीव ह्या दोघांमध्ये फार बंधुप्रेम होते. सुग्रीव हा वालीच्या शब्दाबाहेर नव्हता. वडील बंधू म्हणेल ती पूर्व दिशा. कोणतीही गोष्ट तो स्वतःच्या मनाने करत नव्हता आणि वालीच्या म्हणजे आपल्या मोठ्या बंधूच्या आज्ञेबाहेरही नव्हता. पुढे काय होतं ते पुढच्या भागात बघूया. आज इथेच थांबूया. जय श्रीराम.